नाणेफेकीचा गोल जिंकला अर्थातच सुपर जायंट आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. बोळा गार्गी लेव्हन संघाकडून प्रथम सलामीवीराची जोडी अर्थातच नवीन बुर्रेला आणि प्रणिल झिमन स्ट्राईक वरती असतील ते म्हणजे नवीन नॉन स्ट्राईक एंडला प्रणिल झिमन आणि त्याचबरोबर भोयवाडा सुपर जायंट संघाकडून गोलंदाजी मार्कवरती संतोष चव्हाण अर्थातच पर्या दादा पहिल्या चेंडूवरती विरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बाउंड्री लाईन पल्याड सीमारेषा पार येईल उत्तुंग असा षटकार खातं उघडलंय. दुसरा चेंडू घेऊन आता मात्र हलक्या हाताने खेळलाय एका जागेवरती रोखलाय. पहिला चेंडू थोडासा हाफ ट्रॅकर होता म्हणून षटकारामध्ये त्याला कन्वर्ट करण्यात आलं. तिसरा चेंडू इथे मात्र फलंदाज फसले आहेत. परेश दादा जुने जाणते गोलंदाज या नायगाव वडाळा विभागातील इथे मात्र क्लीन बॉल दांडी दांडी गुल प्रणिल झिमन यांना माघारी परतावं लागेल. काय कमबॅक करून दिलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार दुसरा चेंडू एक धाव तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडूवरती यष्ट्यांचा वेध घेतलाय. बॅटकटनी क्लीन बोल्ड झालेले आहेत प्रणिल झिमन. नवीन फलंदाज मयूर घाडी मैदानाच्या आतमध्ये डावकुरा आता ते फलंदाज स्वतः कर्णधार मैदानात उतरताना पाहायला मिळत आहेत. पाचवा चेंडू घेऊन इथे मात्र कव्हर्सच्या गॅप भेदून काढायचा प्रयत्न होता मात्र उत्कृष्ट थ्रो
मयूर घाडी धावचित झाले का पाहूया पंचांचा निर्णय काय येईल. पंचांनी धावचित अशी बाद म्हणून घोषित केलंय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आत्महत्या केली आहे. माघारी परतावं लागेल मयूर घाडी यांना. एक मोठा हादरा मयूरच्या स्वरूपात. बॅटर क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा चेंडू ते मात्र आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या बाजूने चेंडू फाईन लेगच्या दिशेने. मात्र पंचांनी स्वर मारा. सुशांत मोरे आपले पंच यांनी वाईड असं दर्शवलंय. तीन धावा खर्च केलेल्या आहेत. आता मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल बॅटरला. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 12. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिनेश पांचा संघासाठी दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू फुलर लाईनचा बॅटिंग असणारा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. मात्र बॅटीची काळा लागून चेंडू शॉर्ट लेगच्या रिजन मध्ये एकच धाव तदरम्यान सहजरित्या काढली आहे. स्ट्राईक वरती आता मात्र नवीन धाव संख्या झाली ती म्हणजे 13. दुसरा चेंडू काहीसा कळाला नाही. अंगाचा वेध घेतला चेंडूने. निर्धाव पद्धतीचा चेंडू हाताला तो म्हणजे दिनेश यांनी. पुन्हा एकदा तिसरा चेंडू. इथे मात्र कव्हर्सच्या डोक्यावरून खेळलेला फटका. चेंडू सीमारेषा पार जाईल का नाही पाहूया. पंचांचा निर्णय आपल्याला आलेला नाहीये पाहूया. तीन धावा धावून काढलेल्या आहेत. ते मात्र पॉइंट रिजनला खेळलेला फटका
दोनच धावा मिळतील. बॅटर सर्वेशाला. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा ऑफ साईडला शफल झाले. चेंडूनी उसळी घेतली, त्यांना काहीसा कळाला नाही. चेंडू जाऊन सरळ हातात यष्टीरक्षक सचिन यांच्या. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा. वारंवार आडव्या हाताने खेळण्याचे प्रयत्न करतायत, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. सर्वेशला धाव संख्या झाली ती म्हणजे 19 माफ करा. आमच्यासोबत गुणलेखनाचं काम करतायत ते म्हणजे आमचे मित्र मयूर काळे. तिसरा षटक घेऊन स्वतः सचिन कोलवणकर गोलंदाजी मार्कवरती. काय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं आहे सचिनच्या गोलंदाजीतून. पहिला चेंडू सुरेख टप्प्यावरती फलंदाज जज करू शकले नाही, हवेत बॅट फिरवली आहे. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सचिन. आता मात्र झेलवाची संधी होती. क्षेत्ररक्षक पुढे धावून चेंडूची अडवणूक करतील, त्याच दरम्यान त्यांच्या गॅप मधून सीमारेषे पार येतील धावा 4. चौकार. धाव फलकावरती वाढत धाव संख्या 23. तिसरे षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 2च चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू 22च्या स्वरूपात एक धावून काढली आहे. फलंदाज सर्व स्वतःवरती नाखुश आहेत. वाईड साठी वेटिंग वरती होते, मात्र पंचांनी हा 22च्या स्वरूपात एक धाव असा निर्णय आम्हाला कळवला, त्यामुळे नाखुश झाले सर्वेश. इथे मात्र गॅप भेटून काढलाय. कव्हर सीझन मध्ये खेळलेला फटका, नवीनच्या बॅटीतून आलेला हा चौकार. धाव संख्या वाढत 28. आतापर्यंत 2च गडी बाद झालेले आहेत. प्रणिल झिमन आणि मयूर घाडे यांच्या स्वरूपात असे 2 तुल्यबळ खेळाडू बाद झालेले आहेत. पाचवा चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळायचा प्रयत्न, एकच धाव नवीनच्या बॅटीतून. शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या झाली ती म्हणजे 29.
आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव आतापर्यंत मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो तर चांगला होता, धावचीची संधी हुकली. फलंदाज सर्वेश जोरदार पळताना आपल्याला पाहायला मिळाले. तीन षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 31. दोन गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या झाली आहे 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 31. लॉस ऑफ 2 विकेट्स. पाहूया चौथा षटक कोण हाताळेल. शेवटचा षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती मनीष पडियाळ राईट ओव्हर द विकेटचा मारा करतील. सामोरं जाईल त्याला नवीन पहिला चेंडू घेऊन मनीष. पुन्हा एकदा ऑफ स्टंप वरती सफल झाले आणि आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची काढा लागून चेंडू मैदानात ट्रॅव्हल होत असताना एक धाव सहजरित्या मिळवले. धाव संख्येत भर, धाव संख्या झाली ती म्हणजे 32. दुसरा चेंडू निर्धाव पद्धतीचा हाताला. पुन्हा एकदा तिसरा चेंडू मनीष पड्याळ. हो 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 काय फटका आहे, सीमारेषा पार. धावा मिळतील 6, येईल खणखणीत षटकार. जे खेळाडू मैदानात खेळतात कोणत्या तरी असा एका खेळाडूचा मोबाईल एका बॅगेमध्ये आढळलाय. त्या बॅगेमध्ये रिंग वाजते, पण तो कोणाचा मोबाईल आहे ते अजूनपर्यंत सापडला नाहीये. ज्याचा असेल त्यांनी जाऊन आयोजन समितीशी संपर्क करायचा आहे. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आडव्या हाताने खेळलेला फटका. सचिन भाताडे त्या ठिकाणी तैनात होते, एकाच धावेवरती रोखलंय. हो हो काय फटका खेळलाय, नवीननी फ्लिक केलाय, सीमारेषा पार, येईल चौकार. धाव संख्या झालेली आहे 43.
जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. वैयक्तिक 20 धावांची नाबादी अशी खेळी खेळली आहे नवीन बुर्रेला. सर्वेश पवार यांनी देखील 19 धावांची 18 धावांची उत्कृष्ट अशी खेळी केलेली आहे. या दोन खेळाडूंच्या फलंदाजीच्या मोबदल्यात आपल्याला या ठिकाणी पहिल्या इनिंगच्या मोबदल्यात 43 धावांची खेळी केली. अर्थातच गार्गी 11 संघाने भोयवाडा सुपर जायंट्स संघासमोर 44 धावांचं आव्हान असेल. पाहूया कशा प्रकारे हे आव्हान पार पाडतील. भोयवाडा सुपर जायंट संघाकडून सलामीवीराची जोडी अर्थातच सचिन भाताडे आणि संकेत चेडुडूप. चव्वेचाळीस धावांचं मोठं लक्ष पार पाडण्यासाठी ही सलामीवीराची जोडी मैदानात उतरलेली आहे.
गारगिल संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी डावखुराचे गोलंदाज यश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामर्थ्यातील त्याला सचिन भाताडे. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांनी आपल्या बाजू फेरलेल्या आहेत. अवंतर धाव वाईड स्वरूपात. एक्स्ट्राची भर खाता उघडलंय एक्स्ट्राच्या धावेने. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न असफल ठरलाय सचिन. दुसरा चेंडू घेऊन हो 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 काय फटका सजवलाय. सचिन भाताडे यांच्या बॅटीतून आलेला पहिला चौकार सीमारेषा पार. दोन दोन चेंडू आतापर्यंत खर्च झालेले आहेत. 5 धावा आलेल्या आहेत. इथे मात्र हलक्या हाताने खेळलेला फटका कव्हर्स मध्ये एकच धाव मिळेल ती म्हणजे सचिन याला. 3 चेंडू 6 धावा झालेल्या आहेत. प्रज्योत चाळके आपल्या गोलंदाजांना वारंवार गाईड करताना पाहायला मिळत आहेत. पंचांनी आपल्या बाजू फेरलेल्या आहेत. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू वाईट स्वरूपात. काय सुरेख चेंडू हाताळला. फलंदाज लेग ब्रेकच्या वेटिंग वरती होती मात्र ऑफ ब्रेक चेंडू कन्वर्ट झाला. इथे मात्र जेलजीतची संधी होती. प्रनिल झीमन कव्हर्सला तैनात होते. त्यांच्या हातातून झेल सुटलेला आहे. पाच चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. मात्र काव कॉर्नर रिजन मध्ये धाडलेला फटका. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. संकेत या फलंदाजाला धाव संख्या झाली ती म्हणजे 11. बिनगडी बाद.
जिंकण्यासाठी 18 चेंडू 33 धावांची गरज. हॅलो, दुसरं षटक घेऊन गोलंदाज नवीन बुर्रेला आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. सामोर जातील त्याला सचिन भाताडे. हाफ ट्रॅकर चेंडू होता, चेंडू हवेमध्ये आहे, मात्र डीप फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4. सचिन भातडे यांच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार. धाव संख्या झाली ती म्हणजे 15. जिंकण्यासाठी 11 चेंडू 29 धावांची गरज. 4 षटकांचे मर्यादित षटक आपण या ठिकाणी पाहायला मिळतात. फुलर लाईनचा चेंडू होता, लॉंग ऑफच्या दिशेने धाडला चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूची अडवणूक करतील, त्याच दरम्यान सहजरित्या 2 धावा धावून काढल्या. त्यामध्ये सचिन यांनी वारंवार ऑफस्टिकवरती सफल होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तिसरा चेंडू. हो हो हो, काय सुरेख फटका, बैठकतोय तमाशा. धावा मिळतील 6. येईल गगनचुंबी षटकार सचिनच्या बॅट मधून. धाव संख्या झाली ती म्हणजे 23. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नवीन. ओ हो हो, काय शॉट आहे, भिरकावून दिलाय. वारंवार त्याच दिशेला खेळतायत. पुन्हा एकदा षटकार. सचिन भातडेकर यांनी षटकारांची आतिषबाजी अजून 2 चेंडूवरती केली. तो विक्रम कांबळे यांच्याकडून त्यांना 1001 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे आतापर्यंत 29. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. पंचांच्या उजव्या बाजूने आता गोलंदाजी करतील, अर्थातच राऊंड विकेट. नवीन बुर्रेला 5वा चेंडू घेऊन. पंचांनी आपल्या बाजू फेरलेल्या आहेत. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, अर्थातच वाईड. एक अवांतर धाव. धाव संख्या दिली ती म्हणजे 30. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 14 चेंडू 14 धावांची गरज. 44 धावांचा पाठलाग करत असताना सचिनची उत्कृष्ट फलंदाजी. आता मात्र थोडासा कमबॅक केलाय नवीननी, मात्र फार उशीर केलाय. 13 चेंडू आणि 14 धावांची गरज. खूपच माफक असं आव्हान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय.
ग्राउंडेड शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू सर्व त्या ठिकाणी तैनात होते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू 13 धावांची गरज. धावसंख्या झाली ती म्हणजे 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 31. वीस धावा खर्च केल्या आतापर्यंत नवीन आणि फलंदाज करणाऱ्या टीमचे 2 धावा कट करण्यात आलेले आहेत कारण का त्यांचा 12 त्यामुळे पंचांनी 2 धावा मायनस अर्थात गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मयूर चिकणे. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा हाताळलाय मयूर चिकणे गोलंदाजी मार्क वरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना आता मात्र जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 15 धावांची गरज. इथे मात्र फटका फसलाय. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील का. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होत असताना 2 धावा सहजरित्या मिळवल्या त्यामध्ये सचिन भाताड यांनी. मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 13 धावांची गरज. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मयूर. इथे मात्र पंच सुशांत मोरे यांनी आपल्या बाजू फेरलेल्या आहेत. ऑप्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. एक अवंतर धाव. आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. पुन्हा एकदा चूक केली आहे गोलंदाज मयूर चिकणे यांनी. आता मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू फेकला होता. एक्स्ट्राच्या धावेने धावसंख्येत वर. धावसंख्या झाली ती म्हणजे 33. आता कमबॅक केलाय मयूर याने. सचिन भाताडे वारंवार लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतात मात्र बॅटीज आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. मिनी हेलिकॉप्टर काढला होता मात्र बॅटीची कडा लागून चेंडू
स्लिपला ट्रॅव्हल होत असताना आता मात्र जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. सचिन भातडीने चतुराने 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या. एका धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये कन्वर्ट केलं. आता मात्र जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. इथे मात्र बिग हिट आहे. फटका फसला. त्या ठिकाणी उत्कृष्ट असे झेल आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज संकेत माघारी परतताना पाहायला मिळतील. 6 धावा करत माघारी परतलेत. संकेत जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. नवीन फलंदाज कोण येतं मैदानात पाहूया. सचिन कोलवणकर मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. सचिन कोलवणकर या संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू. नवीन गोलंदाज मनीष घाडी 6 चेंडू 8 धावा असं समीकरण. हो काय फटका खेळलाय. पॉइंट्स मध्ये तिकडे मयूर तैनात होते. एका धावेवरती रोखलाय सचिनाला. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. मनीष विरुद्ध सचिन असं आपल्याला समीकरण पाहायला मिळेल. पाहूया सचिन काय प्रकारे बॅटिंग करतील. पुढे सरसावत खेळत असताना हलक्या हाताने लेग साइडच्या दिशेने खेळलेला फटका मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होत असताना चेंडू फेकी केली. एकच धाव मिळेल सचिनाला. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू 6 धावांची गरज. इथे मात्र मोठा प्रहार. बिग हिट. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 6. येईल उत्कृष्ट असा षटकार आणि सामना जिंकलेला आहे. भोयवाडा सुपर जायंट्स या संघाने 9 विकेट्सने आज सामना जिंकलेला आहे.